शिवसेनेच्या बोरिवलीच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं वाजलं। मराठी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचा हा प्रकार मनसे आणि शिवसेना युबीटी कडून या संदर्भात हल्लाबोल करण्यात आलाय। मतांसाठी लाचारी केली जाते असा टोला मनसे आणि शिवसेना युबीटीने लगावलेला आहे। भोजपुरी गाणं वाजल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी आयोजकांचे कान टोचलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मराठीचा जय जयकार झाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत। त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे। परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, बोरिवलीमध्ये काल जो कार्यक्रम झाला तिथे मराठी प्रमाणपत्र दिली जाते अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आणि त्याच कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं वाजलं। आता यावरून जेव्हा प्रश्न विचारले गेले किंवा त्या संदर्भात काही स्पष्टीकरण द्यावंसं वाटलं तेव्हा मात्र प्रताप सरनाईकांनी आयोजकांकडे बोट दाखवलं। त्यामुळे या संदर्भात आता विरोधकांकडून टीका केली जाते। नक्कीच मागाठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आयोजनाच्या अंतर्गत खरं तर हा कार्यक्रम भरवण्यात आला होता। बोरिवलीमधल्या कोरा केंद्र या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम होता। जवळपास 10 ते 15 हजार अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना परवाना दिला जाणार होता। इतकंच नाही तर या अमराठी रिक्षा चालकांना जुजवी मराठीचं प्रशिक्षण हे देण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमाला सगळ्यात महत्त्वाचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। मात्र या सगळ्या कार्यक्रमामध्ये अचानक भोजपुरी गाणं वाजलं आणि प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांना इथे हस्तक्षेप करावा लागला आणि प्रताप सरनाईकांनी आपल्याच पक्षाचे जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्या प्रकाश सुर्वेंचे कान टोचले की अशा पद्धतीने जो कार्यक्रमच मुळात आपण मराठीच्या प्रसारासाठी घेतो आहोत त्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं कसं काय वाजू शकतं असा सवाल प्रताप सरनाईकांनी व्यासपीठावरूनच उपस्थित केला। जेव्हा भोजपुरी गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्याची तशी वेळ असेल किंवा तसा एखादा प्रसंग असेल तर त्यावेळेस आपण अशा कार्यक्रमांचं आयोजन करू शकतो। मात्र जेव्हा जेव्हा आपण सगळेजण एकत्रितपणे व्यासपीठावर असतो, जेव्हा मराठीच्या प्रसाराचा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र मराठीच गाणं वाजलं पाहिजे अशा रीतीनं प्रताप सरनाईकांनी प्रकाश सुर्वेंचे आपल्याच पक्षाच्या आयोजकांचे कान टोचले। इतकंच नाही तर यापुढे अशा पद्धतीने कुठलीही चूक होणार नाही अशी देखील चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत सगळ्या वर्तुळामध्ये झाली। मात्र काही वेळात या कार्यक्रमाला त्यानंतर एकनाथ शिंदे देखील उपस्थित झाले, कार्यक्रम पार पडला। मात्र पुन्हा एकदा ज्या परिवहन विभागानं मराठीच्या प्रसारासाठी अगदी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सुद्धा मराठीची सक्ती केली, केवळ सक्तीच नाही तर जर तुम्हाला मराठी बोलता आलं नाही तर तुमचा परवाना रद्द केला जाईल अशा पद्धतीच्या कारवाईला देखील सुरुवात केली। त्याच शिवसेनेच्या त्याच परवाना वाटपाच्या कार्यक्रमामध्ये मराठी गाणं न वाजता भोजपुरी गाणं वाजलेलं आहे। त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रसंगाची आता राजकीय चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। अगदी आणि त्यावर विरोधकांनी सुद्धा आता प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी सुद्धा टीका केलेली आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।